में कहा गया है को अति भारत। भारत मातेची सेवा करण्याचं भाग्य सर्वांनाच मिळत नाही, मात्र जवानांना हे भाग्य मिळालं आहे। लष्करात सहभागी होणं ही साधना आहे, त्यामुळे भारताचं लष्कर अन्य देशांच्या लष्करापेक्षा वेगळं आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं। नौशेराच्या भूमीनं शत्रूला कायमच चोख प्रत्युत्तर दिलं आहे। सैन्य दलांमध्ये महिलांचं वाढतं योगदान महत्त्वपूर्ण आहे। देशाचं संरक्षण म्हणजे राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचं संरक्षण असून एक भारत श्रेष्ठ भारताला हे नव्या उंचीवर घेऊन जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दिवाळी सणानिमित्त पंतप्रधानांनी जवानांसोबत काही वेळ घालवला आणि मिठाई दिली। यावेळी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे देखील उपस्थित होते। तत्पूर्वी पंतप्रधानांनी शहीद जवानांना आदरांजली वाहिली। आज नरक चतुर्दशी तसंच लक्ष्मीपूजन, त्यानिमित्त दीपोत्सवाचा सण देशभरात साजरा होत आहे। दिवाळी हा सगळ्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करणारा सण। दीपोत्सवानिमित्त देशभरात रोषणाई करण्यात आली आहे। हा सण मांगल्याचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो। देशाच्या सीमांवर संरक्षणासाठी सज्ज असलेल्या जवानांनीही दिवाळी सण साजरा केला। राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशाचा अंधारावर विजय। हा सण आपल्याला परस्पर प्रेम आणि बंधुभावाचा संदेश देतो। एकमेकांसोबत आनंद आणि समृद्धी वाटून घेण्याचा हा सण असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे। स्वच्छ आणि सुरक्षित पद्धतीने हा सण साजरा करून पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे। आपल्या सर्वांच्या जीवनात सद्भाव, समृद्धी, आनंद, शांतता नांदो अशा सदिच्छा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिल्या आहेत। हे प्रकाश पर्व आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, संपन्नता आणि सौभाग्य घेऊन येवो अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। कोरोनाचं सावट दूर होत असताना आलेलं दीपावलीचं मंगल पर्व पुन्हा नवी उमेद, उत्साह, संपन्नता आणि सुख शांती घेऊन येवो। या सणाचा आनंद समाजातील उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात, अशा शब्दात राज्यपालांनी शुभेच्छा दिल्या आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दीपोत्सव, प्रकाश पर्व, मंगलमय दिवाळीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। हा सण आणि उत्सव आपल्या सर्वांच्या जीवनात आरोग्य आणि सुख, समृद्धी तसंच संपन्नता घेऊन येवो, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। यंदाची दिवाळी राज्यातील प्रत्येक घरात धनधान्याची, सुखशांतीची आणि उत्तम आरोग्याची समृद्धी आणणारी ठरो, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या उत्तराखंडमधल्या केदारनाथ इथल्या मंदिरात जाऊन प्रार्थना करणार आहेत। तसंच श्री आदि शंकराचार्य यांच्या समाधीस्थळाचं उद्घाटन आणि शंकराचार्यांच्या पुतळ्याचं अनावरणही ते करतील। 2013च्या महापुरानंतर समाधीची पुनर्बांधणी करण्यात आली आहे। त्यानंतर 130 कोटी रुपये खर्चाच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। संगम घाटाचा पुनर्विकास, प्रथमोपचार आणि पर्यटक सुविधा केंद्र आदी 180 कोटीहून अधिक खर्चाच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। या निमित्तानं चारधामसह देशातील ज्योतिर्लिंग आणि ज्योतिषपीठांवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। लातूर इथल्या अष्टविनायक मंदिरात आज दिवाळी पहाट कार्यक्रम झाला। ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक ओंकार दादरकर यांच्या शास्त्रीय गायनानं यावेळी रसिकांना मंत्रमुग्ध केलं। दादरकर यांनी विविध राग आणि बंदिशी सादर केल्या। अगा वैकुंठीच्या राया या भैरवीनं त्यांनी मैफिलीची सांगता केली।
अष्टविनायक प्रतिष्ठान आणि आवर्तन यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. पुण्यातही दीपसूर तेजाळती हा दिवाळी पहाट कार्यक्रम झाला. राहुल देशपांडे यांनी या मैफिलीत संगीत सूर आळवले. लक्ष्मीपूजनानिमित्त शेअर बाजारात आज मुहूर्ताचे सौदे झाले. आज संध्याकाळी 6:15 वाजता मुंबई शेअर बाजारात अभिनेत्री भाग्यश्रीच्या हस्ते घंटा वाजवून मुहूर्ताच्या सौद्यांना सुरुवात झाली. यावेळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 350 अंकांनी वधारला आणि 60,157 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीतही 100 अंकांची वाढ नोंदवत निर्देशांक 17,937 वर पोहोचला. हे मुहूर्ताचे सौदे 6:15 पर्यंत सुरू होते. सामान्यपणे गुंतवणूकदार मुहूर्ताला खरेदी करून नव्या वर्षाची सुरुवात करतात. तो कल सेटलमेंट होते हैं नए साल में, इसलिए आज के जो दिन का महत्व है वो मुहूर्त का सौदा इसलिए कहते हैं कि एक्चुअली आज जो हम सौदा करते हैं वो कल सेटल होगा. और कई जगह पे आपने देखा होगा कि जो चोपड़ा पूजन करते हैं, बुक्स का पूजन करते हैं, इसलिए करते हैं क्योंकि वो आज का लास्ट अंतिम दिन होता है. जो कॉमर्शियल कैलेंडर होता था उस समय 100 साल पहले, 50 साल पहले, तो उसी की वजह से वो परंपरा आज तक जारी है. और कई जगहों पे आपने देखा होगा कि आजकल कंप्यूटर में अकाउंटिंग करते हैं लेकिन फिर भी चोपड़ा पूजन करते रहते हैं. उसी हिसाब से जो महालक्ष्मी माता जी है उनकी प्रार्थना इसलिए भी करते हैं कि दिवाली का दिन है और महालक्ष्मी की पूजा इसलिए करते हैं कि अगला साल और धन धान्य से भरा हुआ और भारत की और प्रगति हो. अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातील आदिवासी बहुल भागात जागर संस्थेच्या वतीनं रद्दी विक्रीतून मिळालेल्या पैशातून दिवाळी साजरी करण्यात आली. आदिवासी कुटुंबातील बालकांना अभ्यंग स्नान घालून नवीन कपडे, स्वेटर तसंच महिलांना साड्या आणि स्वच्छता विषयक साहित्य यावेळी भेट म्हणून देण्यात आलं. उद्या पाडव्याला रेल्वे आणि रस्त्यावर साहित्य विक्री करणाऱ्या दिव्यांग, दृष्टीहीन बांधवांना व्यवसायासाठी लागणारं साहित्य वितरित करण्यात येणार आहे. रद्दी संकलनातून निराधारांची दिवाळी हा उपक्रम जागर संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी राबवण्यात येतो. यंदाही या उपक्रमाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत जवळपास 15 टनहून अधिक रद्दी संकलित झाली आहे. या रद्दी विक्रीच्या पैशातून दिवाळी साजरी करण्यात येत आहे. सागर फाउंडेशनच्या वतीने यावर्षी दिवाळीच्या दिवशी आम्ही जवळपास 30 कुटुंबातील जे बालक आहेत त्या बालकांना एकत्र करून त्यांना कपडे, उटणे यासारखे दिवाळीचे साहित्य वितरित केले. त्याचबरोबर रद्दी संकलनातून ही सगळी रक्कम जी जमा झाली, ही रद्दी संकलनातून रद्दी विकली त्यामधून जी रक्कम जमा झाली त्या रकमेमधून आम्ही हे सगळं उभारलेलं आहे. यावर्षी महाराष्ट्रातून 15 टन रद्दी विविध ठिकाणी संकलित करण्यात आली आणि ते विक्री करून आलेल्या रकमेतून निराधारांची दिवाळी आम्ही साजरी केली. सोबतच यावर्षी दिवाळी जी आहे ते दिवाळी आम्ही दिव्यांग बांधव जे आहेत, दृष्टीहीन आहेत यांच्यासोबत साजरी करत आहोत. रेल्वे किंवा रस्त्यावर जे विविध व्यवसाय करणारे दिव्यांग आहेत त्यांना आम्ही लागणारं व्यवसायासाठी साहित्य आहे हे या ठिकाणी या रद्दीच्या पैशामधून आम्ही वितरित करणार आहोत. देशव्यापी कोविड लसीकरण मोहिमेच्या 293व्या दिवशी आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 5.5 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना लसीच्या मात्रा देण्यात आल्या. त्यामुळे आतापर्यंत देशात एकूण 1,73,73,00,000हून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या. यात 73,94,00,000हून अधिक जणांना लसीची पहिली तर 33,78,00,000हून अधिक जणांना लसीच्या दोन्ही मात्रा देण्यात आल्या. राज्यात संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 9,000हून अधिक लाभार्थ्यांना लसीच्या मात्रा देण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण 9,90,00,000हून अधिक लाभार्थ्यांना लस मात्रा देण्यात आल्या आहेत. आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच. 9 to 5 जॉब, अरे 5 to 9 जॉब, धावपळ ऑल द टाइम जॉब, द रोमिंग वाला जॉब, द डेडलाईन वाला जॉब किंवा आर यू लिव्हिंग इन द मार्केट वाला जॉब. जीवनात खूप पर्याय आहेत. असा एक जॉब निवडा, स्वतःच्या मर्जीनुसार पैसे कमवा. LIC एजंट बनण्याचे ठरवा. हे आहे जॉबपेक्षा खूप काहीतरी. हा आहे करिअर इन्शुरन्स. LIC एजंट बना आणि व्हा बॉस तुम्हीच तुमचे. आता लाईफ सेट आहे. हे गर्ल्स, आज तर पार्टी हवीच. आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया. आयडिया, इथेच करूया पार्टी. पिझ्झा पार्टी. येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे. माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. बाय गर्ल्स. कुठे चाललीयस? ऐकलं नाही? नो शेअरिंग. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
पेट्रोलवर 5 रुपयांचा तर डिझेलवर 10 रुपयांचा उत्पादन शुल्क कर कपात करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारनं काल घेतला. ही नवीन कर कपात आजपासून लागू झाली आहे. या शुल्क कपातीमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्यास मदत होईल असं सरकारनं म्हटलं आहे. राज्यांनीही पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर व्हॅट कमी करावा असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेलवरील कर कपातीच्या निर्णयानंतर उत्तर प्रदेश, गुजरात, आसाम, गोवा, त्रिपुरा, कर्नाटक, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि बिहार या राज्यांनी इंधनावरील मूल्यवर्धित कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादकांनी 23 अवजार बँक उभ्या केल्या आहेत. याला शासनाकडून अनुदान देण्यात आलं असून शेतीच्या मशागतीसाठी लागणारी यंत्र आणि अवजारं एका छताखाली मिळू लागली आहेत. त्यामुळे पेरणी वेळेवर आणि अल्पदरात होऊ लागल्यानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी झाला आहे. याचा लाभ अल्पभूधारक शेतकऱ्यांना होत आहे. बारोळ या ठिकाणी भवानी शंकर ॲग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. या कंपनीचा स्थापन करण्यामागचा मुख्य उद्देश हा होता की शेतकऱ्यांच्या उत्पादनात कुठेतरी वाढ व्हावी आणि लागवड खर्च त्यांचा कुठेतरी कमी करावा, म्हणून आम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या सल्ल्यानुसार कृषी विभागाकडून अवजार बँकेची स्थापना केली. या अवजार बँकेच्या माध्यमातून आम्ही 25 लाखाचे अवजारं खरेदी केले आणि त्यासाठी आम्हाला कृषी विभागाकडून 10 लाख रुपयाचं अनुदान मिळालं. या अवजारांचा उपयोग आम्ही गावातील जे शेतकरी आहेत, परिसरातील शेतकरी आहेत, त्यांना सवलतीच्या दरामध्ये कशा पद्धतीने अवजारं पुरवले जातील, त्यांच्या उत्पादनामध्ये कशा पद्धतीने आपल्याला वाढ करता येईल आणि त्यांच्या लागवडीचा जो खर्च आहे तो कुठेतरी कमी करून जे आपल्या जिल्ह्यावर आज नामुष्कीची वेळ आली आहे ते कुठेतरी बदल करून हा त्यामागचा उद्देश होता. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत मी शिवशक्ती शेतकरी बचत गट हा स्थापन केला आणि त्या अंतर्गत ह्या अवजार बँकेचा प्रस्ताव दाखल करून सदर अवजार बँकेमध्ये मी ट्रॅक्टर, 65 कुट्टी यंत्र, रोटावेटर, बेबी पेरणी यंत्र आणि मोगडापाळी यंत्र व नांगर इत्यादी असे जे माझ्या परिसरामध्ये किंवा शेतकऱ्यांसाठी जे आवश्यक यंत्र म्हणजे आहेत ते सर्व या गटाच्या अंतर्गत मी खरेदी केले आणि त्याची सुविधा मी शेतकऱ्यांना पुरवते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत अवजार बँक ही गट आणि शेतकरी उत्पादक कंपनीसाठी 60% अनुदानावर उपलब्ध आहे. अल्प आणि अत्यल्प शेतकरी हे स्वतः अवजार खरेदी करू शकत नाही, परंतु गटाच्या किंवा शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून त्यांनी शेतीसाठी जेवढे काही अवजारं लागतात ते अवजारं बँक घेतली तर अशा अनुषंगाने त्यांचं अवजाराचं इतर गोष्टीवरचं अवलंबित्व कमी होईल आणि ते स्वयंपूर्ण बनतील. मिळेल त्या लाकडांना आकार देऊन सुंदर काष्टशिल्प घडवण्याचं काम औरंगाबाद जिल्ह्यातील पांडुरंग वरपे करतायत. शिवना इथल्या जिल्हा परिषद पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पावर पंप चालकाची नोकरी सांभाळत वरपे यांनी काष्टशिल्पाचा छंद जोपासला आहे. निसर्गात दडलेल्या अनमोल खजिन्यातून ते काष्टशिल्प साकारत विविध कलाकृती तयार करतात. जलशुद्धीकरण प्रकल्पातील पंप हाऊसलाच त्यांनी आपली काष्टशिल्प कार्यशाळा समजून त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. सुतार कामाची सर्व अवजारं आणली आहे आणि लाकडाच्या प्रत्येक तुकड्यापासून एक एक सुंदर शिल्प आकाराला येऊ लागलंय. मागील 20 वर्षापासून त्यांनी ही कला जोपासली असून अनेक सुंदर शिल्प त्यांनी तयार केली आहेत. काष्टशिल्पांसाठी ते शिवण, जांभूळ, साग, बोर, अंजन या जातीच्या लाकडांचा वापर करतात. पांडुरंग वरपे यांच्या संग्रहात छत्रपती शिवाजी महाराज, येशू ख्रिस्त, संत धोंडीबा महाराज, श्री स्वामी समर्थ, स्वामी विवेकानंद, गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पांसह अनेक आकर्षक काष्टशिल्प समाविष्ट आहेत. काष्टशिल्पाची आणि चित्रकलेची मला आवड होती. त्यामध्ये एखाद्या लाकडाची मुळ्यापासून आणि एखाद्या वेगवेगळ्या आकाराच्या लाकूड मला दिसल्यानंतर मी त्याच्यातून त्याला आकार देण्याचा प्रयत्न करत होतो. लाकूड मिळणं हे फार दुर्मिळ आहे. शिवणी लाकूड मिळत नाही. हे मी ते सॉमिलवरून एका ठिकाणून लाकूड आणलंय. या सॉमिलपासून मी लाकूड कापून आणून त्याच्यामध्ये शिवाजी महाराज आणि बहुतेक मूर्त्या बनवलेल्या आहेत. T20 विश्वचषक स्पर्धेत आज दुबई इथं ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं बांगलादेशवर 8 गडी राखून विजय मिळवला.
प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला बांगलादेशचा संघ ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढे तग धरू शकला नाही आणि 15 षटकावर सर्व बाद होत 73 धावाच करू शकला. बांगलादेशनं विजयासाठी ठेवलेल्या माफक 74 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियानं 2 गडी गमावून 7व्या षटकात पूर्ण केलं. दुसरा सामना अबुधाबी इथं वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात होत आहे. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. हवामान. राज्यात येत्या 24 तासात दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर याच काळात विदर्भातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35, किमान 25 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 32, किमान 20. पुणे कमाल 32, किमान 19. औरंगाबाद 31, 19. नाशिक कमाल 31, किमान 17. कोल्हापूर 31, 22. रत्नागिरी 36, 24. सोलापूर 34, 21 आणि अमरावती 33 आणि 18 अंश सेल्सिअस. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी डीडी सह्याद्री न्यूज या ट्विटर हँडललाही जरूर फॉलो करा. शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. जम्मू काश्मीरातल्या नौशेरा सेक्टरमध्ये सीमेवर तैनात असलेल्या जवानांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साजरी केली दिवाळी. भारतीय जवान देशाच्या सीमांचं रक्षण करत असल्यानं देशातील प्रत्येक नागरिक उत्साहानं सण उत्सव साजरे करू शकतात, पंतप्रधानांचं प्रतिपादन. आज देशभरात लक्ष्मीपूजनानिमित्त दीपोत्सवाचा सण उत्साहात साजरा. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दिल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा. लक्ष्मीपूजनानिमित्त शेअर बाजारात मुहूर्ताचे सौदे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 350 अंकांनी वधारला. देशव्यापी कोविड लसीकरण मोहिमेत आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुमारे 5.5 लाखाहून अधिक तर राज्यात 9,000हून अधिक लाभार्थ्यांचं लसीकरण. पेट्रोलवर 5 रुपयांचा तर डिझेलवर 10 रुपयांचा उत्पादन शुल्क कर कपात. नवीन कर कपात आजपासून देशभरात लागू. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून बांगलादेशवर विजय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार. लवकर करा यार, प्लीज लवकर करा. आणखीन एखादी मॅच आहे का? असंच काहीतरी आहे यार, बँकेत जायचंय आजोबांना घेऊन. हो यार, वय वाढल्यावर कधी कधी मदत तर लागतेच ना. पण बँकिंग मध्ये नाही. तसंही आरबीआय म्हणते सिनियर सिटीजन सर्वात आधी. जर तुम्ही 70 पेक्षा जास्त वयाचे आहात आणि तुम्ही बँकेत जाऊ नाही शकत तर बँक येईल तुमच्याकडे आवश्यक सेवा घेऊन, ते देखील वाजवी दरात. सिनियर सर्वात आधी. आरबीआय म्हणते जाणकार बना, सतर्क रहा. आई कधी येणार? आता येईलच. हा, अगं सांग ना कधी येणार. सांगितलं ना, येईलच आता. ही बघ, आली विहीर. अगं विहीर नाही आई, आपल्या घरी नळाचं पाणी कधी येणार? नळाचं पाणी? अगं गुड्डी, लवकरच येणार पाणी. जलजीवन मिशन आलंय. आपण एक पाऊल उचललं की सरकार 10 पावलं उचलेल. खरंच. तुझ्या तोंडात साखर पडो. साखर नाही आई, स्वच्छ पाणी. 2024 पर्यंत देशातील सर्व 19 कोटी घरात पोहोचणार पिण्याचे स्वच्छ पाणी. आता येईल हर घर जल. जल जीवन मिशन. जल शक्ती मंत्रालय, भारत सरकार.
आरसीएफ सुफला कृषी समृद्धीची गुरुकिल्ली प्रस्तुत करता सुफला 15-15-15 भरघोस पीक उत्पादनासाठी. पाटील, एवढा ट्रॅक्टर भरून सुफला कुठून आणला? हे तर आपल्या नाक्यावरच्या आरसीएफच्या खत विक्रेत्याकडून आणले. अहो काय सांगताय पाटील? अहो दुकानात आता सुफला मिळतोय कुठं? देशमुख, आज कुठे? आरसीएफनी आता आपल्या उत्पादन क्षमतेत वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांना आता मुबलक प्रमाणात सुफला 15-15-15 उपलब्ध झालेला आहे. म्हणजे आता दुप्पट पीक, दर्जेदार उत्पादन आणि भरपूर फायदा नक्की आहे. सुफला 15-15-15 मुबलक प्रमाणात आणि रास्त दरात उपलब्ध आहे. आरसीएफ सुफला कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. कोबीची लागवड महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी केली जाते. कोबीमध्ये आरोग्यदायी जीवनसत्व असल्यानं त्याचा आहारात समावेश केला जातो. दैनंदिन आहारात वापर होत असल्यानं कोबीला बाजारात नेहमीच मागणी असते. बाजाराची स्थिती लक्षात घेऊन कोबीची लागवड केल्यास शेतकऱ्यांना त्यातून आर्थिक कमाईची संधी मिळू शकते. ही बाब लक्षात घेऊनच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शेतकरी प्रशांत तट्टू यांनी कोबीची लागवड केली आहे. कोबीची लागवड सर्वसाधारणपणे हिवाळी हवामानात केली जाते. कोबी लागवडीपूर्वी जमिनीची मशागत आवश्यक ठरते. त्यामुळे जमिनीचे क्षेत्र लागवड योग्य होते. प्रथमतः कोबी या वाणाची लागवड करण्यासाठी जे क्षेत्र निवडलेलं आहे, एक क्षेत्र 1 एकर म्हणजे 40 गुंठे हे क्षेत्र आहे. 40 गुंठे या क्षेत्रामध्ये लागवड करण्यासाठी प्रथमतः या क्षेत्राची नांगरणी करण्यात आली. नांगरणी केल्यानंतर या क्षेत्राची ट्रॅक्टरद्वारे फन्नी करण्यात आली. फन्नी केल्यानंतर या क्षेत्रामध्ये रोटावेटर मारण्यात आला. रोटावेटर मारल्यानंतर सारे पाडून हे क्षेत्र कोबी वाणासाठी लागवडीयोग्य तयार केलं. लागवड करत असताना लागवडीआधी या क्षेत्रामध्ये सेमिनिस या कंपनीची ग्रीन व्हायझर या वाणाची निवड करण्यात आली. आणि ही निवड केल्यानंतर प्रथमतः लागवड करण्याआधी आपण या क्षेत्राला रासायनिक आणि सेंद्रिय पद्धतीची दोन्ही प्रकारची खतं वापरलेली आहेत. यामध्ये रासायनिक पद्धतीमध्ये आरसीएफ या कंपनीची खतं वापरली. कोबी लागवडीसाठी रासायनिक तसंच सेंद्रिय खतांचा वापर फायदेशीर ठरतो. लागवडीपूर्वी आणि लागवडीनंतर 1 महिन्यानं नत्र आणि स्फुरद द्यावं. कोबीचे गड्डे दिसू लागल्यापासून त्याची वाढ होईपर्यंत भरपूर पाणी द्यावं. त्यानंतर हलकसं पाणी द्यावं. कोबीच्या पिकाला मावा, तुडतुडे, आळी अशा रोगांचा धोका असतो. त्यांचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी रोपांपासून उगवण होईपर्यंतच्या अवस्थेत विविध औषधांच्या फवारण्या योग्य अंतरानं केल्यास कोबीची गुणवत्ता वाढते. कोबीची 1 एकरातील लागवडही शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारी आहे. साधारणपणे 30 ते 35 टन उत्पन्न एका एकरातून अपेक्षित असतं. त्यातून उत्पन्नही चांगलं मिळतं. 18 ते 20 हजार रोपांची लागवड करत असताना प्रथमतः पाट पाण्याद्वारे या क्षेत्रामध्ये लागवड करण्यात आली. लागवड केल्यानंतर एक 4-8 दिवसानंतर लागवड झाल्यानंतर या वाणासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली. कीटकनाशकांची फवारणी करत असताना या क्षेत्रामध्ये आपण वातावरण बदलत असल्यामुळे 8 दिवसाला कंपल्सरी स्प्रे ठेवत असतो. आणि स्प्रे ठेवत असताना आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन कसं घेता येईल या दृष्टीने आपण उपाययोजनाही करत असतो. त्यामध्ये 8-8 दिवसाच्या स्प्रेनुसार आपण कमीत कमी एक 60 ते 80 दिवस स्प्रे करत असतो. 80 दिवस स्प्रे करत असताना आपण चांगल्या प्रकारचं उत्पादन घेण्यासाठी एक 8 ते 10 फवारणींची आवश्यकता असते. आणि ह्या 8 ते 10 फवारणींची एक आपण नियोजन करून चांगल्या प्रकारचं उत्पादन घेण्यासाठी
चांगल्या प्रकारचं उत्पादन घेण्यासाठी नियोजन केलेलं असतं. त्याचप्रमाणे या वाणासाठी आपण 2 डोस टाकत असतो. एक लागवडीआधी 1 डोस टाकला जातो आणि त्यानंतर एक 30 ते 35 दिवसाची कोबी झाल्यानंतर खुरपणी केल्यानंतर पुन्हा एक रासायनिक आणि सेंद्रिय खताचा असा मिळून 1 डोस दिला जातो. या 2 डोसांचं अंतर हे 30 दिवसांचं ठेवलं जातं आणि या संपूर्ण नियोजनात आपणास खत असेल, पाणी असेल, औषधं असेल, या 3 गोष्टींचं नियोजन केल्यानंतर आपण या वाणातून कमीत कमी एक 30 ते 35 टन एवढं ॲव्हरेज कमीत कमी निघावं अशी शेतकऱ्याची अपेक्षा असते आणि तेवढं उत्पादन काढल्यानंतर आपण चांगल्या प्रकारचा नफा या उत्पन्नात या वाणातून मिळू शकतो. आज जर साधारणतः पाहिलं तर आज 5 ते 6 रुपये किलो आज कोबीचा बाजारभाव आहे. या बाजारभावामध्ये 30 ते 35 टन ॲव्हरेज जर काढलं तर आपल्याला आज या वाणातून कमीत कमी 1,80,000 रुपये होऊ शकतात आणि आपण आपल्या चांगल्या उत्पन्नासाठी चांगल्या उत्पन्नासाठी आपला एक 80,000 रुपयापर्यंत खर्च होऊ शकतो. या खर्च वजा जाता आपल्याला 1,00,000 रुपये 1 एकर क्षेत्रातून निव्वळ नफा राहू शकतो. गटशेती ही काळाची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि ऊर्जेची बचत होईल. त्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी, विशेषतः युवा शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वैयक्तिक प्रगतीबरोबरच ग्रामीण भागाच्या विकासाला गती मिळण्यास मदत होईल. RCF सुफला कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. अभिनव तंत्र मंत्र विकासाच्या कौशल्याचे होत असे सत्कार पीक स्पर्धेत मान्यवरांचे. यशाच्या लक्ष्यासाठी RCF कीर्तीचे, सोन्यापरी पूर्णत्व RCF खत निर्मितीचे. भाग्य हे उजळून जाई हर्षतो मनी अंतरी, शिवारी मोत्यावाणी पिक कृषका देई उभारी. RCF सुफला कृषी समृद्धीची गुरुकिल्ली प्रस्तुत करता सुफला 15-15-15 भरघोस पीक उत्पादनासाठी. दीपोत्सव प्रायोजक LIC, हर पल आपके साथ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण संस्था. नमस्कार, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागतम सुस्वागतम. पण प्रिय, स्वागताच्या वेळेलाच पण काय? अरे पण अगं, सुरुवातीच्या वेळेला तुझा हा पणसूर का लागलाय? माझा पण थोडा वेगळा आहे. अगं, पण सुरुवातीलाच हा वेगळा पणसूर का? कारणही तसंच आहे. कारण आपली रीत, आपली परंपरा, स्त्री दाक्षिण्य. हो, मी अजिबात विसरलेलो नाहीये. तर रसिका हो, 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्री गणरायाला वंदन करूनच आपण कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात करतो, तशीच ह्या कार्यक्रमाची देखील. हो, ते बरोबरच आहे. त्याबद्दल काही प्रश्नच नाहीये शंतनू. पण हे काय आता पुन्हा पण काय काय चाललंय? काय म्हणजे काय होतंय? काय प्रकार आहे हा? तू एक गोष्ट विसरतोयस. मी स्त्री दाक्षिण्य. तुला कळत कसं नाहीये? या कार्यक्रमाची सुरुवात, आपल्या दर्शकांचं स्वागत सगळ्यात आधी मी करणार आहे. ओ, अच्छा, असं आहे काय? बर, हा, म्हणजे लेडीज फर्स्ट वगैरे. राईट. ओके, बाय ऑल मीन्स लेडी, गो अहेड. अरे तू हाय, विमेन एम्पॉवरमेंट. माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजासी जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळविन. 700 वर्षांहून पूर्वी संत ज्ञानेश्वरांनी हे लिहून ठेवलंय. म्हणजे महाशय